इयत्ता 4 विषय मराठी पाठ 9 ईदगाह। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठातील पुढचा परिच्छेद अभ्यासणार आहोत। हा परिच्छेद प्रथमे तुम्हाला वाचन करून दाखवणार आहे, त्यानंतर या परिच्छेदाचा अर्थ स्पष्ट करून देणार आहे। पहा, खेळण्यानंतर नंबर आला मिठाईचा, कुणी रेवड्या घेतल्या तर कुणी गुलाबजामुन, कुणी जिलेबी खातंय तर कुणी करंजी। हमीद मात्र त्याच्या आजीचा विचार करतोय। मी तर चिमटा खरेदी करणार, चिमटा पाहून आजी खुश होईल, मला भरभरून आशीर्वाद देईल। हमीद एका लोखंडी वस्तूच्या दुकानाकडे थांबला। तिथे काही चिमटे ठेवलेले होते। फुलके तव्यावरून उतरवायला, विस्तवावर फुलके भाजायला उपयोगी आहे हा चिमटा। पुन्हा कोणी विस्तवातले निखारे मागायला आलं तर त्या चिमट्यानं पटापट निखारे उचलून द्यायचे। बिचाऱ्या आजीला बाजारात जायला तरी कुठे वेळ असतो, रोज हात भासतात तिचे। हमीदची दोस्त मंडळी पुढे गेली आहे। हमीदने दुकानदाराला विचारलं, चिमटा कितीला दिला? दुकानदारानं पाहिलं की या पोराबरोबर कुणी मोठं नाहीये, तेव्हा तो म्हणाला, हे तुझ्या कामाचं नाही। पहा विद्यार्थी मित्रांनो, नमाज पडून झाली, प्रत्येकाला काही ना काही घ्यायचं होतं, खायचं होतं। प्रत्येक जण काही ना काही घेऊ लागले, खाऊ लागले। हमीद मात्र दूर उभा होता। आता खेळण्यानंतर नंबर आला तो मिठाईचा। कुणी रेवड्या घेत होता, कुणी गुलाबजामुन घेत होतं, कुणी जिलेबी खाते तर कुणी करंजी। म्हणजे प्रत्येकाला जो पदार्थ आवडतो तो पदार्थ हमीदचे मित्र घेऊन खात होते। मात्र हमीदच्या मनामध्ये फक्त आजीचा विचार येत होता। हमीद म्हणला, मी तर चिमटा खरेदी करणार, चिमटा पाहून आजी एकदम खुश होईल आणि काय करेल, मला आशीर्वाद देईल। हमीद एका लोखंडी वस्तूच्या दुकानापुढे जातो। तिथे काही चिमटे ठेवलेले असतात। मग हमीदला वाटतं की फुलके तव्यावरून उतरवायला, विस्तवावर फुलके भाजायला उपयोगी आहे हा चिमटा। पुन्हा कोणी विस्तवातले निखारे मागायला आलं तर त्या चिमट्यानं पटापट निखारे उचलून द्यायचे। बिचाऱ्या आजीच्या हाताला किती भाजतं, किती पोळतं, आणि तिला तरी कुठं वेळ असतो बाजारात जायला। आता असा विचार करत होता आणि हमीदची दोस्त मंडळी तर पुढे निघून गेली होती। हमीदनं दुकानदाराला विचारलं, कितीला दिला हो चिमटा? त्या दुकानदारानं पाहिलं तर या पोरासोबत कोणीही मोठा व्यक्ती नव्हता, म्हणून तो दुकानदार त्याला म्हणतो, अरे हे तुझ्या कामाचं नाही, चल तू इथून जा बरं। हा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे इतक्या गरीब परिस्थितीमध्ये या हमीदने कोणतीही खेळणी खरेदी केली नाही किंवा कोणताही पदार्थ खाल्ला नाही। तो अख्ख्या ईदगाहमध्ये, अख्ख्या यात्रेमध्ये एकच विचार करत होता, तो म्हणजे त्याच्या आजीच्या हाताला मिळणाऱ्या चटक्यांचा। पहा विद्यार्थी मित्रांनो, असंच आपण सुद्धा आपल्या आईवडिलांचा विचार करायला पाहिजे। चला तर मग आता यानंतर हमीद चिमटा घेतो की त्या बाजारामध्ये असणारी खेळणी खरेदी करतो किंवा बाजारात आलेले खाद्यपदार्थ खरेदी करतो, हे आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत। हा परिच्छेद व्यवस्थित पाठ्यपुस्तकामधून वाचून घ्यायचा। व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओच्या समोरच तुम्हाला होमवर्क आहे, तो होमवर्क करायचा। चला तर मग परिच्छेद वाचा आणि पुढील होमवर्क करून घ्या। माहिती संकलन व निर्मिती श्री मुंडे सार स्वेश विद्यालय बार्शी।